नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? कसे चालले शिष्यवृत्ती सराव परीक्षेची तयारी? तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शिष्यवृत्ती सराव चाचणी घटकनिहाय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज एक चाचणी सोडवत असतो. तर आपण आज घटक समूहदर्शक शब्द या घटकावरील चाचणी सोडवूया. ही चाचणी 30 गुणाची असेल आणि याच्यामध्ये नेहमीप्रमाणेच 15 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. ठीक आहे, चला आता आपण चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया. बघा, प्रश्न 1 ते 3 साठी रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. 1 ते 3 साठी आपल्याला योग्य समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. प्रश्न पहिला काय आहे? प्रश्न पहिला बघा, 1 शेतकऱ्याने गवताची डॅश डॅश रचली. बघा, आता या ठिकाणी समूहदर्शक शब्द गवताची काय येईल? पर्याय 1 जाळी, पर्याय 2 घोस, पर्याय 3 राई आणि पर्याय 4 गंजी. काय याचं अचूक उत्तर काढलंय कोणी? गंजी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 गंजी हे याचं काय आहे? अचूक उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, काय दुसरा प्रश्न? जंगलातील हत्तींचा टिंबटिंब रस्त्यावर आला. पर्याय 1 झुंबड, पर्याय 2 संच, पर्याय 3 कळप आणि पर्याय 4 संघ. काय येईल याचा अचूक उत्तर? तर याचा अचूक उत्तर कळप, पर्याय क्रमांक 3 हे येणार आहे. तर 3ला आपण या ठिकाणी टिकमार्क करूया. त्यानंतर बघा, प्रश्न तिसरा काय? प्रश्न तिसरा अनेकदा आकाशात तारकांचा डॅश डॅश दिसतो. पर्याय 1 गुंज, पर्याय 2 पुंज, पर्याय 3 थवा आणि पर्याय 4 रांग. सांगा याचं अचूक उत्तर काय येईल? तर बरोबर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 पुंज असं येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी हे तुमच्या सोयीसाठी या ठिकाणी जे उत्तराचे पर्याय आहेत त्याला टिक मार्क करत आहे. परंतु मुख्य परीक्षेमध्ये किंवा इतर ज्या आपल्या शाळेमध्ये चाचण्या होतात त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तरपत्रिका दिलेली असते आणि त्या उत्तरपत्रिकेमध्ये जे गोल दिलेले असतात ते वर्तुळ असतात. जे आपलं अचूक उत्तर आहे त्या अचूक उत्तराच्या पर्यायाला आपल्याला ते वर्तुळ रंगवायचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला त्यानंतर प्रश्न चौथा बघा, काय आहे? प्रश्न चौथा खेळाडूंच्या समूहाला काय म्हणतात? तर पर्याय 1 मेळावा, पर्याय 2 संघ, पर्याय 3 संच आणि पर्याय 4 घोळका. सांगा बर याचं अचूक उत्तर काय येतंय? खेळाडूंच्या समूहाला काय म्हणतात? बरोबर, तर खेळाडूंच्या समूहाला संघ असं म्हणतात आणि संघ हा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. दिसतंय तुम्हाला? ठीक आहे, चला त्यानंतर प्रश्न 5वा रचलेल्या भाकरीच्या समूहाला काय म्हणतात? पर्याय 1 चवळ, पर्याय 2 सवड, पर्याय 3 चळत आणि पर्याय 4 थप्पी. तर याचं अचूक उत्तर काढले कोणी? बघा, तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चवड. ज्यांनी याचं अचूक उत्तर काढले त्यांचं अभिनंदन. आणि आत्तापर्यंत ज्यांचे 5चे 5 प्रश्न बरोबर असतील तर त्यांना एकूण 10 गुण मिळालेले आहेत. अभिनंदन. चला आता पुढचं बघूया आपण. प्रश्न 6वा दिंडी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो? हे पर्यायातून निवडा. तर बघा, पर्याय 1 साधूंची, पर्याय 2 वारकऱ्यांची, पर्याय 3 सैनिकांची आणि पर्याय 4 भक्तांची. सांगा याचा अचूक उत्तर. तर दिंडी या दिंडी हा समूहदर्शक शब्द वारकऱ्यांची. लक्षात घ्या, वारकऱ्यांची काय असते? दिंडी. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय झालेलं आहे? अचूक उत्तर झालेलं आहे. आणि आता बघा, प्रश्न 7 ते 8 पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. बघा, समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी. बघा, म्हणजे समूहदर्शक शब्द आहेत परंतु प्रश्न कसे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता बघा 7 ते 8 हा अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा प्रश्न 7वा बघूया आपण काय दिलंय. पर्याय 1 चोरांची टोळी, पर्याय 2 फुलांचा गुच्छ, पर्याय 3 मुंग्यांची रास आणि पर्याय 4 गुरांचा कळप. सांगा याचं अचूक उत्तर काय येणार आहे?
तर याचं अचूक उत्तर मुंग्यांची रास हे या ठिकाणी आहे आणि हा आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न 8वा तसाच आहे ना 7व्यासारखा. लक्षात घ्या. 1. फळांचा घोस, केसांची वेणी, नोटांचे पुडके आणि वस्तूंचा संच. सांगा याचं अचूक उत्तर काय आहे. तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 केसांची वेणी. यांचं हे उत्तर अचूक आलंय त्यांचं अभिनंदन. त्यानंतर प्रश्न 9वा बघा. गाई गुरांच्या समूहाला काय म्हणतात. गाई गुरांच्या समूहाला काय म्हणतात. तर याचं अचूक उत्तर आहे गाई गुरांच्या समूहाला खिलार आणि हा आहे पर्याय 4. काय पर्याय दिले होते. पर्याय 1 संघ, पर्याय 2 टोळी, पर्याय 3 काफिला आणि पर्याय 4 खिलार. मी थोडं आधीच उत्तर सांगितलं. नंतर बघा प्रश्न 10वा. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे टिंबटिंब तयार होते. पर्याय 1 गट, पर्याय 2 जथ्था, पर्याय 3 पथक आणि पर्याय 4 झुंबड. काय याचाच उत्तर. सैनिकांचं काय असतं तर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पथक. हा समूहदर्शी शब्द या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न 11वा. जसे करवंदाची जाळी तसे काजूंची. बघा बरं याचा अचूक उत्तर काय येईल. 1 राई, 2 घड, 3 जाळी आणि 4 गाथण. सांगा बर. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय 4 गाथण. ज्यांचं बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन. त्यानंतर प्रश्न 12वा. अधोरेखित शब्दासाठी एक शब्द निवडा. राहुल केलेले उपकार जाणणारा आहे. तर अधोरेखित शब्द केलेले उपकार जाणणारा. तर यासाठी काय येईल समूहदर्शक शब्द. पर्याय 1 कृतज्ञ, पर्याय 2 कृतज्ञ, पर्याय 3 उपकारी आणि पर्याय 4 परोपकारी. सांगा याचा अचूक उत्तर. याचा अचूक उत्तर पर्याय 2 कृतज्ञ. त्यानंतर बघा प्रश्न 13वा. जसे उतरंड मडक्यांची तसे जमाव. पर्याय 1 जहाजांचा, पर्याय 2 माकडांचा, पर्याय 3 माणसांचा आणि पर्याय 4 मडक्यांचा. सांगा याचा अचूक उत्तर. जमाव हा माणसांचा असतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर झालं. त्यानंतर बघा प्रश्न 14वा. चुकीची जोडी ओळखा. बघा पर्याय 1 लाकडाची मोळी, दुर्वांची पुडी, केळ्यांचा घड आणि गुरांचा कळप. सांगा याचं अचूक उत्तर काय. तर याचं अचूक उत्तर पर्याय 2 दुर्वांची पुडी. त्यानंतर बघा प्रश्न 15वा. गटात न बसणारा पर्याय ओळखा. बघा गटात कुठला बसत नाही शब्द या ठिकाणी. 1 पलटण, 2 बहारा, 3 लंगर, 4 पागा. तर याचा अचूक उत्तर दिलेला आहे पर्याय 4 पागा. बघा आपण या ठिकाणी 15 प्रश्न सोडवले आणि जर तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून आधी सोडवले असतील तर तुमची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक चांगली झालेली असेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांचाही अधिक सराव होईल. जितका जास्त सराव तितकी अधिक गुण आपल्याला मिळणार आहेत. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओसाठी भेटूया. धन्यवाद.